जग महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। ठाणे पूर्वेकडील कोपरी परिसरात सुरू असलेल्या सॅटिस 2 प्रकल्पाच्या बांधकामस्थळी बेसमेंटमधील मोकळ्या जागेत रविवारी एका सुरक्षा रक्षकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली। अशोक साळुंके, वय वर्ष 60, राहणार कोपरी असे या मृत सुरक्षा रक्षकाचं नाव आहे। त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याचा संशय असून हाताचे एक बोट तुटल्याचेही सांगण्यात येत आहे। त्यामुळे साळुंके यांची हत्या झाली असावी या दिशेने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू केलंय। ठाणे पूर्वेकडील कोपरी परिसरातील सॅटिस 2 प्रकल्प उभारणीचं काम जोमानं सुरू आहे। साळुंके हे सॅटिसच्या बांधकामस्थळी कंत्राटी सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होते। शनिवारी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत त्यांनी नेहमीप्रमाणे सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्य बजावले, मात्र त्यानंतर ते घरी परतले नाही। तेव्हा साळुंके यांच्या कुटुंबियांनी त्यांचा रात्रभर शोध घेतला असता प्रकल्पाच्या बेसमेंट भागातील मोकळ्या जागेत त्यांचा मृतदेह आढळून आलाय। याबाबत कुटुंबियांनी तत्काळ कोपरी पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच कोपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल रुग्णालयात पाठवलाय। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार साळुंके यांना बेदम मारहाण झाल्याचा संशय व्यक्त होत असून त्यांच्या हाताचे एक बोट तुटल्याचंही समोर आलंय। पोलिसांनी ही मारहाणीची शक्यता नाकारलेली नसून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे। दरम्यान सॅटिस प्रकल्पाच्या या बांधकामस्थळी रात्रीच्या वेळी मद्यपींचा वावर असतो। काही जण रात्रीच्या वेळेस प्रकल्पाच्या परिसरात मद्यपान करत असतात। त्यांना हटवल्यास सुरक्षा रक्षकांना धमकावलं जातं। रात्रीपासून पहाटेपर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा। कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर। TJSB फ्लीट टर्म लोन। TJSB सहकारी बैंक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक। ठाणे शहरात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते। माहिंदरपडा ते कोर्टनाका या मार्गावर भव्य मोटारसायकल रॅली व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले। या रॅलीमध्ये आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पारंपरिक वेशभूषा, घोषणाबाजी आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण परिसरात आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडलंय। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील आदिवासी दैवत तारपाधारी वादकाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमातून ठाणे शहरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजाची एकजूट, सांस्कृतिक परंपरा आणि अभिमान यांचे प्रभावी दर्शन घडलंय। या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष हंसराज खेवरा, सचिव तुकाराम वरठा, ठाणे शहर अध्यक्ष हेमंत जाधव, सल्लागार अमृत सुरकर, ठाणे शहर संघटक निलेश महाले, ठाणे शहर अध्यक्ष व महिला संघटिका अंजली काकरे, महिला संघटक संचिता पांगी, महिला संघटक प्रियंका महाले, माजी नगरसेवक केशव भोये, सुनील भुतकडे, अनिल पालवी, प्रकाश जाधव, शिवाजी धामोडे, अरविंद अंधेरे व इतर सहकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आहे। त्याबद्दल आम्ही ठाण्यात शहरातील जितके आदिवासी आहेत तेवढ्यांना संपर्क साधून आम्ही त्यांना आदिवासी जागतिक दिवस हा करण्यासाठी आणि आपल्या 9 ऑगस्ट रॅलीला येण्यासाठी त्यांना आम्ही आमंत्रित केलं। आज आमचे ठाण्यातले 90% आदिवासी बांधव आमच्या रॅलीला आणि पदयात्रेत सहभागी झालेले आहेत। तरी आम्ही आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा। काय सांगाल, भर पावसात तुम्ही आदिवासी आम्ही मूळ आदिवासी आहे। आदिवासी असल्याकडे आम्हाला पावसात भिजणं गरजेचं आहे। आम्ही पावसात भिजलं नाही तर शेती होणार नाही। शेती होणार नाही, लोक खाणार काय?
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी केंद्र शासनाच्या हर घर तिरंगा मोहीम 2026 उपक्रमाअंतर्गत ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सायकल तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले। या रॅलीत सायकल प्रेमींसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तिरंगा फडकवत देशभक्तीचा संदेश दिलाय। ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते रॅलीला झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला। यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त दीपक झिंजाड आणि उपायुक्त मिनल पालांडे, आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांच्यासह महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी, सायकल प्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सायकलस्वारांनी आपल्या सायकलवर तिरंगा ध्वज लावून तसेच हातात तिरंगा घेऊन उत्साहात सहभाग घेतलाय। हर घर तिरंगाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासोबतच देशभक्ती, एकता आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला। महानगरपालिका मुख्यालयापासून सुरू झालेली ही सायकल रॅली आराधना सिनेमा, गजानन महाराज मठ मार्ग, पुणा गाडगीळ, तलावपाळी या प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत रामगणेश गडकरी रंगायतन येथे पोहोचली। या संपूर्ण मार्गावर तिरंगा घेऊन सायकलस्वारांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलंय। हर घर तिरंगा उपक्रम केवळ घराघरात तिरंगा फडकवण्यापुरती मर्यादित न राहता नागरिकांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करणारा ठरावा, या उद्देशाने विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या सायकल तिरंगा रॅलीमधून राष्ट्रीय एकात्मकता आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देण्यात आला। सर्वांना माझा नमस्कार। खरं तर हर घर तिरंगा या उपक्रमाद्वारे आज ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथून सायकल स्वार, आम्ही सायकल स्वार संस्थेमार्फत आज ही सायकल रॅली इथून निघालेली आहे आणि ठाण्यातील विविध भागांमधून ही रॅली फिरणार आहे। आज हर घर तिरंगा या उपक्रमाद्वारे मी सर्वांना शुभेच्छा देते। इथेच थांबते। धन्यवाद। आज आपल्या देशाला स्वातंत्र्य 80 वर्ष होत आलेली आहेत। या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकार, राज्य सरकार आणि ठाणे महानगरपालिकेकडून हर घर तिरंगा हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। या उपक्रम अंतर्गत ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि आम्ही सायकल प्रेमी या संस्थेतर्फे आज पासून 7 दिवस कंटिन्यू हर घर तिरंगा हा उपक्रम राबवलेला आहे। त्याचा आज हा पहिला दिवस आहे आणि आज या सायकल प्रेमी, आम्ही सायकल प्रेमी या संस्थेकडून आणि महापालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने महापालिका भवनातून ठाण्यातील विविध रस्त्यावरती एक प्रकारची स्वातंत्र्य दिनाचं स्वागत करण्याकरता व जनजागृती करण्याचा उपक्रम हाती राबवलेला आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी ठाणे शहरातले आम्ही सायकल प्रेमी यांच्या वतीने हर घर तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आहे। या हर घर तिरंगा रॅलीच्या आयोजनाच्या पाठीमागची भूमिका निश्चितच प्रकारे राष्ट्रीय हित लक्षात ठेवून हे प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी अमृत महोत्सव घेऊन जाण्याचा जो प्रयत्न आहे ते मी निश्चित प्रकारे धन्यवाद देईन की ठाणे शहरातल्या सायकल प्रेमींनी अशा प्रकारचं आयोजन केलंय। त्याला उत्तेजन देण्याचं काम ठाणे महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने केल्याबद्दल प्रशासनाला सुद्धा धन्यवाद देईन। अशा प्रकारच्या रॅलीचं आयोजन करून एक निश्चितच एक चांगला संदेश नागरिकांच्या पर्यंत पोहोचेल हे मला निश्चित प्रकारे वाटतं। धन्यवाद। ऑगस्ट रोजी साजरा होणारा जागतिक आदिवासी दिन ठाणे शहरात यंदाही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। आदिवासी बांधवांच्या वतीने भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आले होते। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने आदिवासी समाजातील युवक, महिला आणि नागरिक सहभागी झाले होते। दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील 22 नंबर सर्कल येथे मल्हार कोळी आदिवासी उन्नती मंडळ अखिल ठाणे जिल्हा रजिस्टर यांच्या माध्यमातून विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। माजी नगरसेविका सुजाता घाग आणि समाजसेवक विक्रांत घाग यांच्या पुढाकाराने आदिवासी बांधवांचा सन्मान करण्यात आलाय।
तसेच उपस्थितांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. भाईंदरपाडा येथून आदिवासी बांधवांनी भव्य बाईक रॅली काढली. ही रॅली भाईंदरपाडा परिसरातून ठाणे शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत 22 नंबर सर्कल येथे पोहोचली. पारंपरिक वेशभूषा, उत्साह आणि जल्लोषाच्या वातावरणात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी आदिवासी समाजातील थोर क्रांतिकारक राघोजी भांगरे तसेच क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे अध्यक्ष हंसराज खेवरा यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना हंसराज खेवरा यांनी सुजाता घाग आणि विक्रांत घाग यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. ठाण्यात अनेक नगरसेवक आहेत, मात्र दरवर्षी 22 नंबर सर्कल येथे सुजाता घाग आणि विक्रांत घाग यांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांचा सन्मान केला जातो. ही आमच्यासाठी निश्चितच अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे, असं त्यांनी सांगितलंय. या कार्यक्रमाला मल्हार कोळी आदिवासी उन्नती मंडळ अखिल ठाणे जिल्हा रजिस्टरचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गणेश लहांगे, राजेश लहांगे, स्मिता पारकर, वंदना लांडगे, शुभांगी कोळपकर, वंदना हुंडारे, साधना घाग यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होते. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक अस्मितेचा, एकजुटीचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. गेले 20 वर्षापासून ठाण्यात प्रत्येक समाजाचे नगरसेवक आहेत, पण आज जेव्हापासून 2017 पासून जी मी रॅली आदिवासी श्रमिक संघटनेमार्फत चालू केली आहे, तिचा वागळे एरियात 22 नंबर येथे विक्रांत जे माझे भाऊ आहेत घाग, त्यांच्या आई सुजाता घाग हे आज आपल्या ठाण्यातल्या कुठचे नगरसेवक सत्कार करत नाही आदिवासींचा, पण घाग काही दरवर्षी आदिवासी सत्कार करते. त्याबद्दल मी त्यांच्या हार्दिक शुभेच्छा देताना आणि हार्दिक अभिनंदन. आम्ही दरवर्षी इथे सन्मान करतो. 9 ऑगस्ट क्रांती दिन आणि आज सर्व आदिवासी गरीब लोक हे सर्व मिरवणूक काढून आपल्या इथे 22 नंबरला येतात. विक्रांत प्रतिष्ठानतर्फे आपण त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आज पण हंसराज खेवरा आणि जाधव त्यांचे जे लीडर आहेत ते इथं आले होते. त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि त्यांना शुभेच्छाही दिलेल्या आहेत. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.